माहेरी माझा रुबाब कमी झाला असला तरी माझ्या लेकीने माझी लेगसी अगदी मेंटेन ठेवलेली आहे. आईच्या हातच्या गरम गरम पोळ्या चालू होत्या. दीदी शाळेतनं आल्यानंतर बापरे, मस्तीला काही पारावरच उरत नाही. संध्याकाळी माझ्या लाडक्या भाऊजाईने ॲज युजल मला डिनरच्या कामाला लावलं. जास्त काही करायचं नव्हतं. मस्त इडली सांबर होतं. त्यासाठी तुरीची डाळ छान धुवून घेतली. त्यात मीठ, आमसूल, गूळ, जिरे, टोमॅटो, हळद सगळं टाकून छान शिजवून घेतलं. तर यावरून मला तुम्हाला सांगायचं की आम्ही नंदा उगाच बदनाम असतो. आम्ही माहेरी गेल्यानंतर तेवढंच काम करतो. हे सगळं चालू होतं. वहिनी पण आली. तिने भाज्या वगैरे चिरायला घेतल्या. कांदा, टोमॅटो सगळ्यांची फोडणी करून घेतली. त्यात थोड्याशा शेवग्याच्या शेंगा, लाल तिखट सांबर मसाला टाकला, शिजवलेली डाळ टाकली. अतिशय सुंदर सांबार झालं होतं. आणली इडली तर विचारूच नका. आणि या सगळ्या गर्दीत सुद्धा आईचं जेवता जेवता मावशीशी बोलणं कॉन्स्टंट होतं. तुमच्याही घरी असं प्रकरण असतं का? आई माझी कधी डान्स करत नव्हती, पण माझ्या लेकीच्या इशाऱ्यावर नाचते, तिला झोपवते. दीदीचं आणि शकीचं तर काय काय सुरू असतं विचारू नका. पण एक आहे, लहानपणी आमचं बालपण आईला एवढं जगता आलं नव्हतं, बट सखी आणि गौरीच्या रूपात ती खूप छान जगते. भेटत पुढच्या व्लॉगमध्ये.